बोलिए। मी रवींद्र किसन कामडी, सरपंच ग्रामपंचायत कोसंबी। काल 12:30 वाजताच्या दरम्यान सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकर्त्या ताफ्यासह कोसंबीमध्ये दाखल झाले 12:30 वाजता। आणि काल सर्व प्रचार तोफा थंडावल्या असताना सुद्धा त्यांनी माझ्या कोसंबी ग्रामपंचायत कोसंबी या गावामध्ये रात्री 12:30 वाजता त्यांचं आगमन झाले। कार्यकर्त्यासह त्यांच्या ताफ्यासह त्यांनी चौकामध्ये, हनुमान मंदिर आहे ह्या चौकामध्ये त्यांनी 12:30 वाजता दाखल झाले। आणि कार्यकर्त्यांना एक सभा घेऊन खुर्च्या, मॅट, सर्व हे खुर्च्या त्यांचं तयार होतं आणि एक सभेचाच प्रकार होता तो। आणि त्या सभेमध्ये सर्व लोकांना त्यांनी प्रलोभने देण्यास चालू केले। त्या सभेमध्ये जवळजवळ 100 ते 150 लोक होते कोसंबीवासी। आणि त्या सर्व वाशी जनतेला त्यांनी प्रलोभने देणं चालू केलं। मी तुम्हाला हे मंदिर बनवून देणार, तुम्हाला तलावाचं काम करून देणार, तुम्हाला हे देणार ते देणार, असं केलं। म्हणजे त्यांनी लोकांना, सर्व जनतेला भूलथापा देण्याचा प्रयत्न केला। आणि आमचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत संतोष रावत यांना मूलपासून 3 किलोमीटर अंतर माझं गाव आहे कोसंबी गाव। आणि त्या क्षणात त्यांना माहिती झालं की विरोधी पक्षाचे उमेदवार कोसंबी गावामध्ये जाऊन प्रचार घेऊन राहिले रात्री 12:30 वाजता। त्याच्यामुळे ते संतोष रावत सुद्धा आपल्या ताफ्यासह कार्यकर्त्यासह ते कोसंबीमध्ये दाखल झाले। आणि दाखल झाल्यानंतर त्यांची सभा चालूच होती। आणि चालू झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट विरोधी पक्षाच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रश्न केला का तुम्ही 12:30 वाजता सुद्धा तुम्ही प्रचार कसं काय घेऊन राहिले तुम्ही? म्हणजे आपला प्रचार आपल्या गुप्त प्रचार आहे, पण तुम्ही डायरेक्ट सभेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना कसे काय भूलथापा देताय किंवा कसं तुम्ही प्रश्न करून राहिलं किंवा तुम्ही सभा कसं आयोजन केलेलं आहे? हे जे शाब्दिक बाचाबाची सुधीर मुनगंटीवार आणि आमचे उमेदवार संतोष रावत यांनी त्यांना त्यांच्या जो शाब्दिक बाचाबाची झाली, त्या बाचाबाचीनंतर आमचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी एक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला। म्हणून सुधीर भाऊ त्यांचं म्हणजे एकदम खवळून उठले आणि त्यांनी व्हिडिओ का करतात असं प्रश्न केलं। आणि त्यांचे बॉक्सर आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे कार्यकर्ते, त्यांनी जे कोणी व्हिडिओ करत होते त्यांना त्यांचे मोबाईल म्हणजे हस्तगत केलं, त्यांना हिसकावून घेतलं। आणि सुधीर भाऊ संतोष भाऊ रावत यांच्या ड्रायव्हरला त्यांनी मारहाण केलं आणि मारहाण करून त्यांचा मोबाईल हस्तगत केलं। आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आलं आणि त्यांचे सुद्धा मोबाईल हस्तगत करण्यात आलं। आणि हस्तगत करून म्हणजे त्यांचा करून मोबाईल आपल्याकडे ठेवण्यात आला। आमचा भाऊ म्हटलं की आमचे मोबाईल द्या, आमचे मोबाईल तुम्ही नेऊ शकत नाही, आमचे मोबाईल तुम्ही आम्हाला परत करा। तर ह्याच्या कारणाने ते राळा झाला आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुधीरभाऊ मुनगंटीवारचे बॉक्सर यांचे कार्यकर्ते मारपीट करण्यात आलं। आणि तेच म्हणतात की काँग्रेसचेच कार्यकर्ते आमच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलं असं त्यांचा खोटा आरोप आहे। तो आपके जो लोग हैं जिनके साथ जैसे मारपीट हुई है, हाँ, वो इंजर्ड हुए, घायल हुए हैं, ऐसा कुछ है? हाँ, कुर्सी से मारपीट की ना। वो हमारा ड्राइवर, ये हमारा संतोष रावत का ड्राइवर है, गाड़ी चलाने वाला, उसको भी वो बहुत मारे हैं, उसको भी इंजर्ड है। गांव की कई महिलाएं यानी घायल हुई हैं, मार खरोच लगा है उनको भी। महिला को किसी को भी मारा नहीं है, वो सीधा वो झूठ है, कोई किसी को मारा नहीं। वो बीजेपी कार्यकर्ते है, वो कांग्रेस के कार्यकर्ते मारे हैं। उसके रिपोर्ट संतोष हमारे उम्मीदवार है, वो कल रात में इधर जाने के बाद, इधर से 12:30 बजे 1 बजे जाने के बाद डायरेक्ट रिपोर्ट हमारे कार्यकर्ते से सब लोग पुलिस स्टेशन में गए और वो कार्रवाई की है। काल जो काही प्रकार या ठिकाणी झाला, ती नेमकी बैठक होती की सभा होती, काय होतं? बैठक म्हणजे आज बैठक होती की सभा होती? 100 कार्यकर्ते अगर आपण जोड राहिले तर त्याला पण बैठक कसं काय म्हणू सर? बैठक होती की सभा होती एवढंच मला विचारायचं। बैठक आपण काय, पण त्यांनी एखाद्या आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन बैठक घेतलं असतं, एखाद्या व्यक्ती कार्यकर्त्याच्या त्यांच्या बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी बैठक घेतलं असतं तर आपण त्याला बैठक म्हणलं असतो। ते चौकामध्ये, हा सेंटर प्लेस आहे, हा चौक आहे, हा हनुमान मंदिर आहे, ह्या हनुमान मंदिरामध्ये 100-150 लोकांचे आपण त्यांना सभा घेतली, आपण त्याला बैठक नाही म्हणू शकत। हे सभा होती, बैठक नव्हती। माझं म्हणणं आहे, वैयक्तिक माझं मत आहे, ते बैठक नाही सभा आहे। कारण 100-150 लोक असताना ते बैठक होऊ शकत नाही।
त्यांनी घ्यायचं होतं तर त्यांनी एखाद्या आपल्या बीजेपीच्या कार्यकर्त्या घरी बसून घ्यायचं, कारण गुप्त प्रचार सुरू झाला होता कालपासून. त्यांनी एखाद्या बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन बैठक लावली असते, त्यांना आपल्या कार्यकर्त्याला बोललं असते, हा विषय वेगळा होता. पण त्यांनी चौकात, गावाचं सेंटर प्लेस आहे, हनुमान मंदिर आहे, तिथं 100-150 लोक येऊन त्यांनी म्हणजे लोक येतील त्याला आपण बैठक म्हणू, म्हणजे 100 लोकांची बैठक होईल असं एकतरी घर गावात आहे का? 100 लोकांची बैठक घेता येईल असं एकतरी घर गावात आहे का? तेवढ्या तर ग्रामीण भागामध्ये तर तेवढा म्हणजे आपण नाही आहे ना. आहे ना, कोणाच्या नाही असं नाही म्हणता येईल का, आहे बऱ्याचशा 100 लोकांची बैठक होईल असं एकतरी घर आहे का? आहे ना, एवढं कोणी मोठे घर आहेत ना, का बरं 100 लोक बसू शकत नाही का? 100 बैठक हो सकती है, एक नाव सांगा. जैसे कैसा है, हमारे ही गांव के लोगों को बुलाया गया, और जा रहे थे, हाँ, तो बुलाया गया तो आए, इनमें तो कैसा गांव के लोगों का क्या कहना है, हम ना आपको जानते ना उनको जानते, हाँ, सिर्फ इन्हें कैसे घटना हुई इस वजह से हम लोग आए। हाँ ठीक है। हम अभी प्रचार भी म्हणजे ये क्या बोलते अपन, प्रचार तो कल से शाम से बंद हो गया ना। ये तो अभी सभी को आचार संहिता है लगी है, बराबर। वो अगर झंडे 10 के बाद 10 बजे के बाद पूरा बंद ही हो जाता। किसी को पैसा दे रहे हैं, हाँ, किसी को पैसे ऐसे दे रहे थे क्या? पैसे भी नहीं दे रहे थे, पैसे भी ऐसे नहीं दे रहे थे, पैसे भी नहीं दे रहे थे। वो उसकी सभा थी, बोले तो वो बैठे के बस पण बोल सकते, बराबर। गावातील एक सरपंच या नात्याने आपल्याकडे आमचा एक प्रश्न आहे, गावातील महिलांना जेव्हा धक्काबुक्की चालू होती तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा तुम्हाला धक्काबुक्की झाली, संध्याताईचा फुटलेला चष्मा आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे। मग हा सगळा प्रकार घडत असताना गावचे प्रथम नागरिक म्हणून किंवा गावचे सरपंच म्हणून आपण काय कर्तव्य बजावत होता? मी होतो तिथंच होतो, त्याच मग गर्दीमध्ये त्यांना 100-150 लोकांच्या गर्दीमध्ये अफाट होते तो हे होतं, त्याच्यामध्ये बरेच लोक होते, गावकरी मंडळी होती, मी होतो, बरोबर आहे मग का? तेव्हा तुम्ही बचाव केला का महिलांना मारहाण होण्यापासून किंवा धक्काबुक्की होण्यापासून, त्या गुंडांचा पासून महिलांचा तुम्ही बचाव केला का? म्हणजे मी वैयक्तिक आता ते पोलीस पण प्रोटेक्शन नव्हतं, सभास होती एक, बरोबर, सर्व लोक होते, तर मी एकटा म्हणजे माझ्या तर आता एवढा जमा होतं, माझ्या नजरे तर असं नाही एका लेडीजने मारलं असं नाही माझ्या मग संध्याताईचा फुटलेला चष्म्याचा फोटो आत्ताच आम्ही घेतला, त्यांनी आम्हाला लाईव्ह दाखवला, तो चष्मा तर त्यांनी जाणून बुजून फोडला आहे का असं तुमचं म्हणणं आहे का? तसं माझं म्हणणं नाही, त्यांचं म्हणजे तो वैयक्तिक चष्मा फुटला आहे याचा अर्थ कुठेतरी धक्काबुक्की झालेली आहे। त्यांचं तो वैयक्तिक मत मॅडम, तो त्यांचा वैयक्तिक मत आहे की माझ्या तर एवढ्याच याच्यामध्ये तर असे म्हणतात हे साफ खोटड आहे, कोणत्याही म्हणजे महिलेला तो संध्याताईंनी चष्मा स्वतःहून फोडून घेतलेला मी असं म्हणत नाही, म्हणायचंय? मी असं म्हणणार नाही की मी सरपंच नाही, तर मी असं नाही म्हणू शकत नाही, पण गावातील एक प्रथम नागरिक म्हणून किंवा सरपंच म्हणून गावातील 8-10 महिलांवर धक्काबुक्की होत असताना आपण काय करत होतात, आपण कोणतं कर्तव्य बजावत होतात? आम्हाला फक्त याचं नेमकं उत्तर पाहिजे, आम्हाला मोहगम किंवा इतर काय घटना होत्या, गावात काय घडलं ते नाही। माझा प्रश्न हा आहे की गावातील महिलांवर अन्याय धक्काबुक्की होत असताना सरपंच या नात्याने आपण कोणत्या भूमिकेत होतात? आपली काय भूमिका होती? ज्या गुंडांनी त्यांच्यावर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, आपण त्या गुंडांवर प्रतिकार केला का? त्या गुंडांचा आपण प्रतिकार केला का? गुंड असं म्हणताय म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, बीजेपी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये राडा झाला हे तुम्ही मान्य करता? महिलांवर नाही झालं, महिला स्वतः मी म्हणताय प्रत्यक्षदर्शी, नाही, ज्या मी म्हणताय महिलांना लागलेलं मी होतो, आहे, मी पण ज्या प्रत्यक्षदर्शी होतो, महिलांना लागलेलं आहे, त्या महिला स्वतः बोलत आहेत। माझं मत नाही घेत का मॅम? हो, तर मी तेच सांगते ना मी की बोलतोय तुमचं मत नाही, घेण्याच्या पूर्वी त्यांचं मत आहे, तुमचं मत घेण्याच्या पूर्वी आम्ही महिलांचं मत घेतलेलं आहे आणि महिलांनी प्रत्यक्षदर्शी ज्यांच्या सोबत ही घटना घडली त्या महिलांनी आम्हाला ऑन द कॅमेरा सांगितलेलं आहे की त्यांना धक्काबुक्की झालेली आहे। आमचा प्रश्न साधा सरळ सोपा हाच आहे की गावचा प्रथम नागरिक आणि सरपंच म्हणून गावातील काही महिलांवर धक्काबुक्की होत असताना आपण काय कर्तव्य बजावत होता? माझ्यामधून माझं असं वैयक्तिक मत आहे, तुमचा प्रश्न रास्त आहे, पण माझं एक वैयक्तिक मत आहे, तसं कोणत्याही महिलावर कोणताही अत्याचार झाला नाही, त्यांच्यावर कोणतेही म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांना मारहाण झाली नाही, हा माझं वैयक्तिक मत आहे। इथे प्रेक्षकांना